आजच्या लेक्चरमध्ये आपण आपलं जे काही युनिट नंबर 2 आहे दॅट इज द प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल ते आपण बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण जे काही युनिट नंबर 1 आहे दॅट इज द इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अँड कन्सेप्ट अँड मॅनेजरियल स्किल ते आपण बघितलं होतं. तर ह्यामध्ये आपण प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल तर हे आपण बघणार आहोत. तर जी काही मॅनेजमेंटची जी काही लो लेवल आहे, बॉटम लेवल आहे, ती काय असणार तुमची सुपरवायझरी लेवल असणार आहे. मग ह्या सुपरवायझरी लेवलला आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचे, नंतर त्या सुपरवायझरी लेवलला ऑर्गनायझेशन कशी फॉर्म करायची हे आपण ह्या युनिटमध्ये शिकणार आहोत. तर ह्या युनिटचे जे काही आउटकम आहे आपले ते जर आपण बघितले तर कोर्स आउटकम काय असणार तुमचं, दॅट इज द प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल. तुमची कोणतीही एम्प्लॉयमेंट जर पाहिली तुम्ही किंवा कोणतीही जर एंटरप्राइज जर पाहिली तर त्याचा मॅनेजमेंटचा जो काही बॉटम लेवल जो असतो किंवा ऑर्गनायझेशनचा जो काही बॉटम लेवलचा जो काही पार्ट असतो तो पार्ट असतो तुमचा सुपरवायझरी लेवल. तर मग सुपरवायझरी लेवलला आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, त्यानंतर त्या ठिकाणी कशी ऑर्गनायझेशन फॉर्म केली पाहिजे का जेणेकरून आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे किंवा एंटरप्राइज आहे तिचं जे काही गोल आहे ते गोल कसं अचीव होईल. तर मग ह्यामध्ये आपल्याला युनिट आउटकम म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय नेचर ऑफ प्लॅनिंग. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग करता तर प्लॅनिंग करताना काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तिचं नेचर असलं पाहिजे हे आपण बघणार आहे. मग ह्या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा, तुमचं व्हॉट इज प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे एक्झॅक्ट काय असणार तुमचं, नेचर ऑफ प्लॅनिंग कसं असणार तुमचं, व्हाय प्लॅनिंग वी डन बिफोर completing or execution any task or importance and need of planning. नंतर टाइप्स ऑफ प्लॅनिंग आपण बघणार आहे, स्टेप्स इन प्लॅनिंग, नंतर प्लॅनिंग एक्झिक्युशन अँड कंट्रोलिंग प्रोसेस हे आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. नंतर ह्याच्यामध्ये तर आता आपण प्लॅनिंग म्हणजे काय आहे, आता प्लॅनिंग इज द की ऑफ टू सक्सेस. म्हणजे तुमची कोणतीही गोष्ट जर तुम्हाला जर करायची असेल किंवा कोणतीही थिंग्स तुम्हाला जर करायची असेल आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तुम्ही तिचं जर प्रॉपर प्लॅनिंग जर केलं तर निश्चितच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काय भेटणार आहे, यश भेटणार आहे. म्हणून प्लॅनिंग ही जी आहे, प्लॅनिंग इज द की टू सक्सेस. म्हणजे आपल्याला जर सक्सेस जर अचीव करायची असेल कोणत्याही गोष्टीमध्ये तर आपल्याला त्या गोष्टीचं प्रॉपर प्लॅनिंग करता आलं पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग जर केलं नाही तर आपण त्या गोष्टीचं सक्सेस अचीव करू शकत नाही. मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे मी एक जी काही इंग्लिशमध्ये जी काही म्हण आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे कोणतेही जर प्लॅनिंग आपण जर केलं नाही तर आपला कोणताही जो काही प्लॅन आहे तो प्लॅन काय होणार आहे, फेल होणार आहे. म्हणजे आपलं जे काही प्रॉपर प्लॅनिंग असणार आहे, आपली जी काही डे टू डे लाईफ असणार आहे, ॲक्टिव्हिटी असणार आहे किंवा आपली जर आपल्या लाईफचा जर विचार जर केला आपण तर आपल्या लाईफचं जर आधीच जर प्रॉपर प्लॅनिंग जर असेल तर काय होणार आहे, आपली लाईफ नक्कीच काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. तसंच मॅनेजमेंटच्या बाबतीत जर आपण जर विचार केला, कोणते एंटरप्राइज पाहिली, ऑर्गनायझेशन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काय प्लॅनिंग असणार आहे ते प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असतं. बट प्लॅनिंग इज अ नथिंग बट अ की टू सक्सेस. म्हणजे जी काही यशाची जी काही गुरुकिल्ली आहे ते म्हणजे तुमची काय असणार आहे, योग्य नियोजन म्हणजे प्लॅनिंगसुद्धा काय असणार तुमची इज अ की टू सक्सेस. त्यामध्ये आपल्याला आता गुड प्लॅनिंग म्हणजे काय बघा, इट इज सेड दॅट गुड प्लॅनिंग इज लाईक अ रोड मॅप. इट शोज द फायनल डेस्टिनेशन अँड युज्युअली द बेस्ट वे टू गेट देअर. आता गुड प्लॅनिंग म्हणजे काय बघा, जर आपण एखादा रोड मॅप जर पाहिला, इव्हन जर तुम्ही जर गुगल मॅपवर जर बघितलं, आपण एखादं जर डेस्टिनेशन जर टाकलं तर त्यामध्ये आपल्याला त्याचे जे काही रोड आहे ते रोडचे जे काही पाथ आहे, त्या डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन आपल्याला दाखवतो. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 त्यांच्या ऑप्शनल डायरेक्शन दाखवलेल्या असतात. म्हणजे जो काही शॉर्टेस्ट वे असणार आहे, लॉंगेस्ट वे असणार आहे, नंतर ट्रॅफिक कमी असलेला वे आपल्याला दाखवणार आहे, जास्त वे असलेला ट्रॅफिक जास्त असलेला वे दाखवणार आहे. तर ह्याच पद्धतीने आपली जी काही गुड प्लॅन म्हणजे काय असणार आहे, इज अ लाईक अ रोड मॅप. त्याच्यामध्ये आपल्याला
त्याच्यामध्ये जे काही फायनल डेस्टिनेशन आहे, स्टार्टिंग डेस्टिनेशन आणि फायनल डेस्टिनेशन हे काय व्यवस्थित त्या रोड मॅपमध्ये काय दाखवलेलं, क्लिअर दाखवलेलं असतं. आणि बेस्ट वे जो आहे का आपण कोणत्या वेने चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो हे त्या रोड मॅपमध्ये काय दाखवले असतं. म्हणजे गुड प्लॅन म्हणजे काय, तुमचा इज अ लाईक अ रोड मॅप. म्हणजे तुम्ही जर गुड प्लॅन जर तुम्ही जर एक्झाम्पल जर सांगितलं गुड प्लॅनचं, तर काय असणार आहे, रोड मॅप इज अ गुड एक्झाम्पल ऑफ गुड प्लॅन. का? कारण त्याच्यामध्ये आपल्याला जे काही डेस्टिनेशन असणार आहे ते डेस्टिनेशन व्यवस्थित दाखवलेले असतात. नंतर तुमचं जे काही बेस्ट वे जो आहे त्या पद्धतीने आपण त्या डेस्टिनेशनमध्ये कोणत्या बेस्ट वेने आपण जाऊ शकतो ते सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मार्क केलेलं असतं. तर गुड प्लॅन इज अ एक्झाम्पल ऑफ अ रोड मॅप. मग आता व्हाईल प्लॅनिंग वी टेक द स्टॉक ऑफ सिच्युएशन्स व्हेअर वी आर, डिसाइडिंग व्हेअर वी वॉन्ट टू गो अँड डिसाइड अ पाथ टू रीच देअर. द पाथ इज नथिंग बट अ प्लॅन. म्हणजे आता आपण हे प्लॅनिंग करताना आपले जे काही सिच्युएशन असणार आहे, मग तुमचं आपण सध्या आता कुठं आहोत, नंतर आपल्याला डिसाईड केल्यानंतर आपण डिसाईड करतो व्हेअर वॉन्ट टू गो, आपल्याला कुठं जायचं आहे. नंतर अँड डिसाईड अ पाथ टू रीच देअर, म्हणजे आपल्याला कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या पाथने आपल्याला जे काही गोल आहे ते गोल आपल्याला अचीव करायचं आहे. हे म्हणजे काय असणार तुमचं प्लॅनिंग. द पाथ इज नथिंग बट अ प्लॅन. म्हणजे प्लॅन म्हणजे तुमचा काय असणार, एक पर्टिक्युलर पाथ असतो, त्या मार्गाने तुम्ही त्या आपले जे काही डेस्टिनेशन आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत आपण काय करतो, जातो. पाथ म्हणजे तुमचा काय असणार आहे, प्लॅन असणार आहे. तर आता व्हॉट इज अ माय बी प्लॅनिंग. आता प्लॅनिंग आपलं जे काही आहे, तर प्लॅनिंग आपण एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो म्हणजे काय करतो, व्हॉट इज अ प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट ऑफ एनी ॲक्टिव्हिटी ॲट द लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर अन ऑर्गनायझेशन ऑफ एनी टाईप. प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंग ही जी काही पहिली आपली जी काही ॲक्टिव्हिटीची पहिली स्टेप आहे आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे का, ज्याने आपले जे काही प्रोसेस आहे आपल्या मॅनेजमेंटच्या त्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्या इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी असेल, नंतर ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटी असेल, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी काय केल्या असतात, प्लॅन केलेल्या असतात. ही जी काही स्टेप असणार आहे किंवा प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, प्लॅनिंग म्हणतो. Organization may be family, business or non-business organization and any other type of organization, large or small organization. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले ऑर्गनायझेशन म्हणजे लार्ज ऑर्गनायझेशन असू शकते किंवा स्मॉल ऑर्गनायझेशन असू शकते. मग ऑर्गनायझेशन जे आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तुमची मे बी फॅमिली असू शकते, तुमचं बिझनेस और नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असणार, तुमचे एनी अदर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन असणार आहे. कोणतीही जर ऑर्गनायझेशन जर पाहिली तर त्या ऑर्गनायझेशनला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. However, it is essential to decide goals and objective, what is to be done first, and for the achievement of the same, the plans are made and execute. आता म्हणजे प्लॅन करता म्हणजे तुमचे प्लॅन तयार करताना तुम्हाला तुमचं जे काही गोल आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करावं लागतं, डिसाईड करावं लागतं. म्हणजे व्हॉट इज टू बी डन, आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काही एंटरप्राईज आहे त्या एंटरप्राईजमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी आपण प्लॅन करतो. व्हेरियस ॲक्टिव्हिटी आपण काय करतो त्याच्यामध्ये प्लॅन करतो. मग एखादी ॲक्टिव्हिटीचं आपण प्लॅनिंग केलं तर मग आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय गोल्स, व्हॉट इज टू बी डन, म्हणजे आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीचं काय करायचं आहे, त्या ॲक्टिव्हिटीने काय करायचं आहे. नंतर त्याचं जे काही बेस्ट पाथ आहे ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी आपण पाथ म्हणजे जे काही वे आहे तो वे डिसाईड करतो. मग ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी आपण कोणता बेस्ट पाथ चूज करतो. तर हे जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लॅनिंग म्हणतो. प्लॅनिंग म्हणजे काय आहे, इट इज अ मेंटल प्रोसेस ऑर ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमची जी काही ॲक्टिव्हिटी प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्हिटीची, त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. फर्स्ट the plans are made at mental level focusing on desired goal. Thereafter they are put on paper as a appropriate action plans. Top management with the help of middle and lower level management execute them in time bound manner to achieve desired goal. Creation of different business and function policies is also part of the planning. आता प्लॅनिंग म्हणजे काय, पहिल्यांदा प्लॅनिंग म्हणजे आपण डायरेक्ट ती लगेच प्रॉपर पेजवर आणत नाही. आपण पहिल्यांदा ते मनामध्ये आपण काय करतो, त्याच्या एक व्हेरियस जे काही सिक्वेन्स आहे, प्रॉपर सिक्वेन्स आहे, ती प्रॉपर सिक्वेन्स आपल्या माइंडमध्ये आपण काय करतो, सेट करून घेतो. आणि त्यानंतरच आपण काय करतो, जे काही
प्लॅन आहे तो आपल्या जो काही पेपर आहे किंवा आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशनमध्ये आपण काय करतो तो ॲक्शन प्लॅन जो आहे तो ॲक्शन प्लॅन काय करतो पुट करतो. माझा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन म्हणजे टू टॉप मॅनेजमेंट विथ हेल्प ऑफ मिडल अँड लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट एक्झिक्यूट देम इन टाईम बाउंड मॅनर टू अचीव डिझायर्ड गोल. म्हणजे जो काही प्लॅन पेपरवरती तुम्ही तयार केलेला आहे माइंडमधला तो प्लॅन तो काय करणार तुमचं जे काही टॉप मॅनेजमेंट आहे ते टॉप मॅनेजमेंट काय करणार आहे तुमचे लोअर मॅनेजमेंट असणार आहे नंतर मिडल मॅनेजमेंट असणार आहे तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी काय करणार आहे त्यांची हेल्प घेणार आहे आणि तुमचे जे काही टाईम बाउंड मॅनर म्हणजे आहे जे काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्या प्रॉपर त्या टाईममध्येच झाली पाहिजे त्या पर्टिक्युलर टाईममध्येच झाली पाहिजे का जेणेकरून आपण जे काही आपलं गोल्स आहे तर गोल्स आपण काय केलं पाहिजे डिझायर्ड गोल अचीव केलं पाहिजे. म्हणजे आपण असं करत नाही कधी डायरेक्ट आपला जो काही प्लॅन आहे डायरेक्ट आपण प्रॉपर पेजवरती किंवा पेजवरती पुट केला पेपरवरती पुट केला. पहिल्यांदा आपण त्याच्या माइंड्समध्ये काय करतो जे काही प्रॉपर सेटिंग असणार आहे सिक्वेन्स असणार आहे ती प्रॉपर सिक्वेन्स तयार करतो. नंतर तो जो काही आपला प्लॅन असणार तो प्रॉपर पुट करतो पेपरवरती. नंतर आपलं जे काही टॉप मॅनेजमेंट असणार आहे टॉप मॅनेजमेंट आपलं हे मिडल मॅनेजमेंट लोअर मॅनेजमेंट यांची मदत घेऊन हेल्प घेऊन काय करणार आहे त्यांचं जे काही डिझायर ॲक्टिव्हिटी असणार आहे किंवा गोल असणार आहे ते प्रॉपर टाईम मॅनरमध्ये किंवा टाईम आपण त्याला म्हणू शकतो टाईम बाउंड मॅनर्समध्ये आपण ती काय करू शकतो ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. क्रिएशन ऑफ डिफरंट बिझनेस अँड फायनान्शियल फंक्शनल पॉलिसीज इज ऑल्सो पार्ट ऑफ द प्लॅनिंग. म्हणजे तुमच्या ज्या काही पॉलिसीज असणार आहे त्या पॉलिसीज तुम्ही क्रिएट करणं मग तुमच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असणारे मॅनेजरसाठी नंतर जे काही सुपरवायझर असणारे एम्प्लॉईज असणारे यांच्या जे काही पॉलिसीज असणार आहे त्या पॉलिसीसाठी आपण काय करतो क्रिएट करतो. त्या पॉलिसीसुद्धा काय एक तुमच्या प्लॅनिंगचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंगचं नेचर कसं असलं पाहिजे. सो प्लॅनिंग इज ऑलवेज फ्युचर ओरिएंटेड. मग आता आपण प्लॅनिंग करतो म्हणजे प्लॅनिंग म्हणजे काय आपण प्रॉपर प्रेझेंट कंडिशनमध्ये करत नाही प्रेझेंट कंडिशनसाठी करत नाही. आपण जे काही प्लॅनिंग आहे ते प्रॉपर आपण फ्युचरसाठी करतो. आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते फ्युचर ओरिएंटेड पाहिजे. म्हणजे आपण जे काही प्लॅनिंग करतो ते डिकेडसाठी पाहिजे नंतर इयरसाठी पाहिजे. एका प्रेझेंट कंडिशनसाठी प्लॅनिंग न करता आपलं फ्युचर ओरिएंटेड प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे आपण जर प्लॅनिंग जर आत्ताच्या कंडिशनसाठी जर केलं तर आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन जास्त वेळ आपले स्मूथ फंक्शन करू शकणार नाही. तर मग आपले जे काही गोल्स आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते डिझायर ॲक्टिव्हिटी गोल्स आपल्याला स्मूथली अचीव करण्यासाठी आपले जे काही फर्म आहे ते फर्मचं जे काही प्लॅनिंग आहे ते फ्युचर ओरिएंटेड प्लॅनिंग पाहिजे. मग त्यांनी सांगितलं वी मेक प्लॅन फॉर नेक्स्ट डे ऑर कमिंग वीक्स मंथ इयर ऑर कमिंग इयर्स. म्हणजे आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग काय पाहिजे आपलं नेक्स्ट डेचे पाहिजे. सपोज आपला हा प्रेझेंट डे सपोज आपण ह्या डेला जे आहे ह्या डेला आपण प्लॅनिंग करतोय तर प्लॅनिंग करताना आपण ह्या प्रेझेंट डेला न प्लॅनिंग करता आपले जे काही अपकमिंग वीक्स असणार आहे तुमचे नंतर अपकमिंग इयर्स असणार आहे डिकेड्स म्हणतो आपण त्याला नंबर ऑफ 10 इयर्स नंतर अपकमिंग इयर्स असणार आहे ह्या इयरसाठी आपण काय केलं पाहिजे प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. आपण ह्या डेज पुरतं नुसतं प्लॅनिंग न करता आपलं जे काही प्लॅनिंग आहे हे प्रॉपर प्लॅनिंग नंबर ऑफ नेक्स्ट वीक अपकमिंग डेज अपकमिंग वीक्स अपकमिंग डेज नंतर अपकमिंग इयर्स ते ह्यासाठी आपलं काय पाहिजे प्रॉपर पाहिजे. वी नेवर प्लॅन फॉर पास्ट. असं कधीही होत नाही का आपण प्लॅन जो आहे तो प्लॅन पास्ट म्हणजे आपली जी काही ॲक्टिव्हिटी आहे सपोज आपली जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी होऊन गेलेली आहे ही ॲक्टिव्हिटी होऊन गेली आणि मग त्याच्यासाठी आपण पास्टसाठी काय करतो आहे प्लॅन करतो आहे. आपण प्लॅन जो आहे तो प्लॅन नेहमी काय करतो फ्युचर आपले जे काही फ्युचर ॲक्टिव्हिटी असणार आहे त्या फ्युचर ॲक्टिव्हिटीसाठी आपण काय करतो प्लॅनिंग करतो. मग प्लॅनिंग करताना बघा व्हेरी simply put when we do planning we try to answer the question what why who when where and how and the answer we get become basic of the plannings. आता प्लॅनिंग करतो म्हणजे आपण ॲक्च्युली काय करतो बघा प्लॅनिंग
आता एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो, सपोज एखादी ॲक्टिव्हिटी आपली ही ॲक्टिव्हिटी, ह्या ॲक्टिव्हिटीचं आपण प्लॅनिंग करतो म्हणजे आपले 6 जे काही डब्ल्यू आहे त्या 6Wचा आन्सर आपण फाइंड करतो. आता हे 6W कोणते कोणते आहे बघा तुमचे. व्हॉट, पहिला डब्ल्यू काय आहे व्हॉट, नंतर सेकंड आहे तुमचा हू, नंतर व्हाय, व्हेअर, व्हेन अँड हाऊ. हे जे काही आपल्या थिंग्स असणार आहे ह्या थिंग्सचं आपण काय करतो आन्सर फाइंड करतो, त्याला आपण काय म्हणतो प्लॅनिंग. हे बेसिक आहे प्लॅनिंगचं. मग आता आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी करायची, मग ही ती ॲक्टिव्हिटी कोण करणार आहे, दॅट इज द, हे झालं पहिलं त्याचं आन्सर. म्हणजे आता सपोज आपण बघितलं आपलं सिमेंट प्रोडक्शन, मागच्याच लेक्चरमध्ये घेतलेलं उदाहरण, आपले जे काही एंटरप्राइज आहे त्या एंटरप्राइजमध्ये आपलं जे काही सिमेंट प्रोडक्शन आहे हे आपलं काय आहे गोल्स आहे. मग हे सिमेंट प्रोडक्शनचं आपण प्लॅनिंग करतो, ते फर्मचं आपण काय करतो प्लॅनिंग करतो. मग त्यामध्ये आपण काय करणार आहे आपलं एम जे आहे किंवा गोल जे आहे ते काय करणार आहे, काय असणार तुमचं प्रोडक्शन ऑफ सिमेंट. प्रोडक्शन ऑफ सिमेंट हे काय असणार तुमचं गोल्स असणार आहे. मग याचं प्लॅनिंग करताना तुम्ही काय करणार आहे व्हॉट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिमेंट प्रोडक्शनसाठी आपल्याला काय काय करायचं आहे, काय असणार आहे तुमचं, हे तुम्हाला नक्की सिमेंट प्रोडक्शन का करायचं आहे, काय करायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर नेक्स्ट असणार आहे हू, म्हणजे आपल्याला जे काही सिमेंट प्रोडक्शन करणार आहे आपण ते कोण तयार करणार आहे, मग त्यासाठी आपल्याला कोण कोण लेबर लागणार आहे, काय काय इक्विपमेंट लागणार आहे, नंतर आपल्याला काय त्याचं फायनान्स काय लागणार आहे, हे म्हणजे तुमचं काय असणार आहे हू. व्हाय, व्हाय म्हणजे आपण सिमेंट का प्रोड्यूस करतो, काय पर्पज असणार आहे आपलं, म्हणजे काय आपले इंडस्ट्रीज असणार आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असणार आहे, त्यांचे जे काही सिमेंटचे जे काही नीड्स असणार आहे त्या सिमेंटच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी आपण काय करतो सिमेंट प्रोडक्शन करतो. व्हेअर म्हणजे तुमचं जे काही सिमेंट प्रोडक्शन असणार आहे, तुमचा जो काही प्लांट आहे त्या प्लांटची लोकेशन कुठं डिसाईड करायची, बेस्ट लोकेशन तुम्ही फाइंड करणार आहे ते कुठं फाइंड करणार आहे, याचं जे काही आन्सर आहे ते म्हणजे तुमचं असणार आहे व्हेअर. नंतर व्हेन, आपण आपलं जे काही सिमेंटचं प्रोडक्शन करणार आहे ते केव्हा करणार आहे, त्याचा पीक पिरियड कधी ठेवायचा, जास्त प्रोडक्शन कधी ठेवायचं, कमी प्रोडक्शन कधी ठेवायचं, तर हे जे काही आन्सर आहे ते म्हणजे तुमचं असणार आहे व्हेन. नंतर हाऊ, नेक्स्ट स्टेप आहे तुमच्या हाऊ वी प्रोड्यूस द सिमेंट, आपण सिमेंट कसं प्रोड्यूस करू शकतो, मग त्यासाठी आपल्याला लागणारे रॉ मटेरियल कोणते आहे, मग त्याच्या मेथड कोणकोणते आहे, बेस्ट मेथड कोणती आहे, याचं जे आन्सर, याचं जे काही क्वेश्चन आहे ते म्हणजे तुमचं हाऊ, आपण हे सिमेंट कसं प्रोड्यूस करू शकतो. मग आपल्याला माहिती आहे तुमच्या सिमेंटच्या प्रोसेसिंग, सिमेंटच्या प्रोडक्शनच्या प्रोसेस, वेट प्रोसेस, ड्राय प्रोसेस, तर ह्यापैकी आपण कोणती प्रोसेस यूज करून आपण जे काही सिमेंट प्रोडक्शन आहे ते सिमेंट प्रोडक्शन आपण प्लॅन करू शकतो. तर हे जे काही प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग इज नथिंग बट द, हे जे काही 6W आहे 6Wचे आन्सर काय करणं फाइंड करणं. 6W कोणते तुमचे व्हॉट, हू, व्हाय, व्हेअर, व्हेन, हू, हाऊ. तर हे म्हणजे तुमचं काय असणार आहे प्लॅनिंग असणार आहे. अकॉर्डिंग टू कुंट्स ओ डोनेल, तर हे सायंटिस्ट आहे बघा तुमचे. अकॉर्डिंग टू कुंट्स अँड ओ डोनेल, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट, when to do it and who is to do it. It bridges the gap from where we are and to where we want to go. It is necessary, it is in essence the exercise of foresight. आता हे जे काही सायंटिस्ट असणार आहे त्या सायंटिस्टने प्लॅनिंगची डेफिनेशन सांगितली. काय प्लॅनिंगची डेफिनेशन, प्लॅनिंग इज अ डिसाइडेशन or deciding in advance what to do, how to do, when to do, नंतर काय असणार आहे who is to do. तर हे जे काही असणार आहे याला काय म्हणतो आपण प्लॅनिंग. मग प्लॅनिंग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, प्लॅनिंग इज fill the gap between where we are and where we want to go. म्हणजे आपण सध्या आता कुठं आहे आणि आपल्याला सध्या कुठं जायचं आहे यांच्यामधला हा जो काही गॅप आहे हा गॅप आपलं प्लॅन काय करतो फिल करतो, ब्रिज करतो. मग आपलं जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर हा गॅप आपला काय होणार नाही, कंप्लीट होणार नाही. हे सपोज आपण जर
ट्रॅव्हलिंगचा जर विचार केला, हा जो मनुष्य आहे, ह्या मनुष्याला आपल्याला काय, सपोज पुण्यावरून कुठं जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, कुठं जायचं आहे त्याला, मुंबईला जायचे, तर त्याने त्याचं प्रॉपर प्लॅनिंग केलं नाही, तर सध्या तो कुठे आता सध्या म्हणजे आपण व्हेअर वी आर, म्हणजे सध्या तो कुठे पुण्याला आहे आणि त्याला जायचं कुठे, व्हेअर वॉन्ट टू गो, शी वॉन्ट गो मुंबई. मग हा जो काही गॅप आहे, मग हा जो गॅप आहे, हा गॅप आपण फिल करतो, म्हणजे काय करतो आपण, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग, हा गॅपची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण काय करतो, कलेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट, हाऊ, नंतर व्हेन, व्हेअर, वाय, हू. ही जे काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो किंवा आपण फाइंड करतो, त्याला आपण म्हणतो प्रॉपर प्लॅनिंग. सो दिस इज द नेचर ऑफ प्लॅनिंग. आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंगचं नेचर. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचं, व्हाय प्लॅनिंग इज इम्पॉर्टन्स. व्हाय प्लॅनिंग वी डन और नीड ऑफ अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. मग त्यांनी सांगितलं बघा, अनलेस planning is done, no activity can start and nothing can be done. The persons or organizations that plans better and in time always succeed to achieve their goals. Planning creates a focus and direction toward the goal. Planning minimizes the risk of failure and uncertainties. Planning facilitates controls in absence of planning. That is, if we do not know what is the to be done and control, no control is possible. Planning improves efficiency and effectiveness of any activity or process and ensure optimum utilization of resources. It must be kept in mind that planning is not a one-time affair but continuous process. You have to do continuous updating or course correction according to the changing situation or contingencies. आता प्लॅनिंग का करायचं आपण, कोणत्याही गोष्टीचं किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅनिंग इम्पॉर्टन्स काय, मग त्यामध्ये सांगितलं बघा, आता अनलेस प्लॅनिंग इज डन नो ॲक्टिव्हिटी कॅन स्टार्ट अँड नथिंग कॅन बी डन. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी जर आपल्याला करायची असेल, त्या ॲक्टिव्हिटी जर आपण प्लॅनिंग जर केलं नाही, तर ती जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी व्यवस्थित प्रॉपरमध्ये काय होत नाही, स्टार्ट होत नाही. आणि ती जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी कधीही प्लॅनिंगशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. म्हणजे आपण जे काय आपलं प्रोडक्शन ऑफ सिमेंट आहे, त्या प्रोडक्शन ऑफ सिमेंटमध्ये जर आपण बघितलं, तर प्लॅनिंग जर केलं नाही आपलं, तर आपण ते जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्या प्रॉपर ॲक्टिव्हिटी आपण स्टार्ट करू शकत नाही. कोणती ॲक्टिव्हिटी कधी स्टार्ट करायची आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपले जे काही गोल आहे ते गोल त्या ठिकाणी काय होणार नाही, अचीव होणार नाही. नंतर नेक्स्ट आहे बघा तुमचं, दॅट इज द प्रोसेस or the organization that plans better and in time always succeed to achieve their goals. म्हणजे कोणतेही ऑर्गनायझेशन जर पाहिले किंवा पर्सन जर पाहिला, तर त्याने जर प्रॉपर प्लॅनिंग जर केलं असेल, बेटर प्लॅनिंग केलं असेल इन टाईममध्ये, प्रॉपर टाईममध्ये, तर तो 100% काय करणार, त्याचं जे काही गोल आहे ते गोल काय करणार आहे, अचीव करणार आहे. नंतर प्लॅनिंग क्रिएट अ फोकस अँड डायरेक्शन टुवर्ड दी गोल. म्हणजे आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग काय करतो, आपल्या जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्या प्रॉपर ॲक्टिव्हिटी आपलं फोकस राहतं आणि आपण जे काही गोल्स आहे त्या गोल्सच्या डायरेक्शनमध्ये आपण काय होत राहतो, मूव्ह होत राहतो. जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर आपलं काय होणार आहे, आपल्या जे काही ॲक्टिव्हिटी असणार त्यांचं प्रॉपर कंट्रोल नसणार आहे. नंतर आपल्या ॲक्टिव्हिटी फोकस नसणार आहे, मग आपलं गोल जे आहे ते गोल काय होणार नाही, अचीव होणार नाही. नेक्स्ट वन आहे बघा तुमचं, प्लॅनिंग मिनिमाइज द रिस्क ऑफ फेल्युअर अँड अनसर्टेनिटी. म्हणजे आपण जर प्रॉपर जर प्लॅनिंग केलं असेल, तर त्या प्लॅनिंगचं जे काही आपण प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला जे काही फ्युचरमध्ये जे काही रिस्क येणार आहे किंवा अनसर्टनिटी येणार आहे त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा असणार आहे. आपण त्या ठिकाणी आपण त्याचं जे काही ऑप्शनल कंडिशन आहे किंवा ऑप्शनल वे जो आहे ते ऑप्शनल वे आपण त्या ठिकाणी शोधून ठेवलेला असतो प्लॅनिंगमध्येच. मग त्यामुळे आपलं जे काही रिस्क मॅनेजमेंट आहे ते रिस्क मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी सोपं जातं. आणि जे काही अनसर्टेनिटीज आहे त्या अनसर्टेनिटीसुद्धा आपण त्याचं काय करू शकतो, प्रॉपर पद्धतीने आपण त्या डिफिकल्टीज जे आहे त्या डिफिकल्टीज आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे जे काही जे ॲक्टिव्हिटीला आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे त्या ॲक्टिव्हिटी आपण प्लॅनिंगच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, बेस्ट वे शोधून आपण प्रॉपर प्लॅनिंग आहे ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट वन त्यांनी सांगितले, प्लॅनिंग फॅसिलिटेट कंट्रोल्स.
म्हणजे काय ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर ते ॲक्टिव्हिटी कंट्रोलसाठी आपण प्लॅनिंगच्या सहाय्याने ती ॲक्टिव्हिटी कंट्रोल करू शकतो. इन ॲब्सेन्स ऑफ प्लॅनिंग, दॅट इज इफ यू डोंट नो व्हॉट इज टू बी डन अँड कंट्रोल, नो कंट्रोल इज पॉसिबल. म्हणजे जर आपण प्रॉपर जर प्लॅनिंग केलं नाही, इन द ॲब्सेन्स ऑफ प्लॅनिंग, इन द ॲब्सेन्स ऑफ प्लॅनिंग त्याने सांगितलं इफ यू डोंट नो व्हॉट इज टू बी डन, म्हणजे आपल्याला जर माहीत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि ती ॲक्टिव्हिटी आपण कशी कंट्रोल केली पाहिजे. नो कंट्रोल इज पॉसिबल इट विदाउट प्रॉपर प्लॅनिंग. म्हणजे आपलं जे काही सिमेंट प्रोडक्शन जर आपण विचार केला तर जर प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगमध्ये व्हेरियस ॲक्टिव्हिटी असणार आहे. मग त्या ॲक्टिव्हिटीचं जर आपण प्रॉपर प्लॅनिंग जर केलं नाही तर मग प्रॉपर प्लॅनिंग न करता आपण त्या ॲक्टिव्हिटी आपल्या काय होणार नाही, त्या कंट्रोल होणार नाही. प्लॅनिंग इम्प्रूव्ह द इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ एनी ॲक्टिव्हिटी ऑर प्रोसेस अँड इन्श्युअर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं जे काही प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगचं आपण प्लॅनिंग केल्यानंतर आपली जी काही ॲक्टिव्हिटी किंवा वर्कची जी काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होती, इन्क्रीज होती आहे. आणि जे काही इफेक्टिव्हनेस आहे त्या ॲक्टिव्हिटीचा तो काय होतो, वाढतो. आणि आपले जे काही आपल्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे ते रिसोर्सेसचं आपण प्रॉपर युटिलायझेशन करू शकतो. इट मेट बी केप्ट इन माइंड दॅट प्लॅनिंग इज नॉट अ वन टाईम अफेअर बट कंटिन्युअस. म्हणजे आपण जर प्लॅनिंग करतो म्हणजे ते काही एकदाच करायची जी काही स्टेप आहे ती नाही. आपल्या प्लॅनिंग जी आहे ते प्रॉपर कंटिन्यू नंबर ऑफ डेजसाठी प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतो. म्हणजे आपण जे काही एकदा प्लॅनिंग केलं मग आयुष्यभर आपल्याला प्लॅनिंग करायचं असं नाही. म्हणजे आपण जे काही चेंजेस असणार आहे ते चेंजेससुद्धा आपल्याला त्या प्लॅनिंगमध्ये काय करावं लागतं, एका पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीला करावं लागतं. नंतर यू हॅव टू डू कंटिन्युअस अपडेटिंग ऑर कोर्स करेक्शन अकॉर्डिंग टू चेंजिंग द सिच्युएशन इन कंटिन्जन्सीज. म्हणजे काही प्लॅनिंग आपण करतो ते प्लॅनिंग करताना आपले जे काही अनसर्टनिटीज येणार आहे, नंतर डिफिकल्टीज येणार आहे, त्या डिफिकल्टीनुसार त्या प्रेझेंट कंडिशनला आपल्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा काय करावं लागतं, आपण जे काही आधी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्रॉपर प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय होतात, चेंजेस करावं लागतं. सो दीज आर द इम्पॉर्टन्स आर नीड ऑफ प्लॅनिंग इन द ऑर्गनायझेशन्स. सो नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा टाईप्स ऑफ प्लॅनिंग. टाईप्स ऑफ प्लॅनिंग. प्लॅनिंग कॅन बी क्लासिफाय ऑन फॉलोइंग बेसिस. त्यामध्ये कव्हरेज ऑफ ॲक्टिव्हिटी ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. कॉर्पोरेट प्लॅनिंग, SBU लेव्हल प्लॅनिंग, डिपार्टमेंट लेव्हल प्लॅनिंग, दॅट इज अ फंक्शनल प्लॅनिंग. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट त्यामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग और टॅक्टिकल और ऑपरेशनल प्लॅनिंग. नंतर टाइम्स पिरियड इन्व्हॉल्व, लॉंग टर्म प्लॅनिंग, मीडियम टर्म प्लॅनिंग अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग. नंतर अप्रोच अडॉप्टेड, प्रोएक्टिव्ह प्लॅनिंग अँड रिएक्टिव्ह प्लॅनिंग. नंतर अबोव सेड क्लासिफिकेशन आर इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन. देअर आर अदर टाईप्स ऑल्सो विच वी आर नॉट गोइंग टू डिस्कस. म्हणजे आपण पहिल्या युनिटमध्ये हे प्लॅनिंगचे जे काही टाईप आहे ते टाईप बघितलेले. मग कव्हरेज ऑफ ॲक्टिव्हिटी मग तुमचे कॉर्पोरेट प्लॅनिंग असणार आहे, कॉर्पोरेशन लेवलला SBU लेवल प्लॅनिंग असणार तुमचे. नंतर डिपार्टमेंट लेवल प्लॅनिंग असणार त्याला आपण फंक्शनल प्लॅनिंग म्हणतो. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट त्यामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असणार तुमचे, टॅक्टिकल प्लॅनिंग, ऑपरेशनल प्लॅनिंग. नंतर टाईम पिरियड इन्व्हॉल्व मग त्यामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग, मग तुमचा 1 इयरसाठी असतो तुमचा तो प्लॅन. नंतर मीडियम टर्म्स प्लॅनिंग असणार आहे. नंतर शॉर्ट टर्म प्लॅनिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग डिकेडसाठी असतो. नंतर मीडियम टर्म्स प्लॅनिंग तुमचा 1 इयरसाठी असतो. शॉर्ट टर्म प्लॅनिंगसुद्धा काय 1 इयरसाठी असतो. अप्रोच अडॉप्टेड तुमचा प्रोएक्टिव्ह प्लॅनिंग अँड रिएक्टिव्ह प्लॅनिंग. हे पाठीमागच्या लेक्चर आपण प्लॅनिंगचे जे काही टाईप्स आहे ते प्लॅनिंगचे टाईप्स आपण काय केलेले बघितलेले आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेप्स इन प्लॅनिंग और प्रोसेस ऑफ इन प्लॅनिंग आपण बघणार आहोत.